वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत गवारची रेसिपी, गवार फ्राय ड्राय. आता ही मी पावशेर गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून. तर हिला आता मस्तपैकी छान पुसायचं आहे आणि हिचं देठ आपण काढून घेऊया. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, याचे मसाले तयार करण्याकरता आपण एका मिक्सरच्या बाउलमध्ये आपण असे लसणाच्या पाकळ्या घेऊ. त्यासोबत मी घेतलेले आहे कढीपत्ता, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर. याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकतो. बघत राहा अकूज किचन. कोथिंबीर जरा जास्त वापरलेली आहे आपण. बघा फ्रेंड्स, आपण आपलं मसाला ठेचा तयार करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या तयारीला सुरू करूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपली जी आपण गवार ही धुवून ठेवली होती, हिला आपण आता तिरपं असं आपण कट करून घेऊया आणि गरम पाण्यामध्ये त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. 1-2 ते 4 मिनटं फक्त, जास्त नाही. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी या भांड्यात पाणी घेतलं आहे. आता आपण ज्या कट केलेल्या आपल्या शेंगा होत्या त्या मी याच्यात टाकले आहेत. आपण याला 5 मिनटं चांगलं गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपल्या शेंगा चांगल्या उकडल्या चाललेल्या आहेत. 1-2 मिनटं अजून आपण त्यांना उकडूया आणि खाली काढून घेऊया. मी त्यांना आता थोडंसं झाकून ठेवतो. फ्रेंड्स, आपण ज्या शेंगा आता उकडून घेतलेल्या आहेत त्याला मी खाली काढून घेतलं आहे. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यात काही मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी मी टाकतो थोडी तिखट जास्त नाही टाकायचं आपल्याला, कारण की ऑलरेडी आपण ठेचा केलेला आहे. थोडी हळद, थोडा काळा मसाला, त्याच्यानंतर डाळीचं पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चांगलं क्रिस्पी होण्यासाठी. बारीक केलेला ओवा आणि आपला ठेचा. ह्याच्यात सगळं मिक्स आहे. आता याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ठेचा मी भरपूर टाकलेला आहे, कारण की आपल्याला एकदम स्पायसी गवार करायची आहे. वाटल्यास थोडंसं पाणी आपण टाकून घेऊ. गरज तर पडणार नाही, ऑलरेडी शेंगामध्ये पाणी आहे, पण लागले तर आपण थोडंसं वरतून टाकून घेऊया. किंचितसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं. आणि सेट होण्यासाठी ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या सेट झालेल्या आहेत. आमची पारंपरिक कढई आता मी गॅसवर ठेवलेली आहे. आता आपण आपल्या शेंगा बघूया टाकलं आहे का तेल. येस, आपण आता त्याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फायनली फ्रेंड्स, आपली रेसिपी तयार आहे. फ्राय गवार तुम्ही बघता एकदम क्रिस्पी क्रंची झालेली आहे. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल तोंडी लावण्यासाठी. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज like and subscribe my channel Akuz Kitchen. Thank you.